अहिल्यानगरमध्ये अतिवृष्टीचा कहर, घरांची पडझड, उभ्या पिकात पाणीच पाणी. जुलैनंतर पावसाने अहिल्यानगरमध्ये पाठ फिरवल्याचे चित्र आहे. परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटी पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली. परंतु ऑगस्ट महिन्याच्या शेवटी अनेक भागात अतिवृष्टी झाली. यामुळे पाथर्डी, श्रीरामपूर, नेवासा व जामखेड या 4 तालुक्यात मोठे नुकसान झाले असून 18 घरांची पडझड झाली आहे. पाथर्डी तालुक्यातील 200 हेक्टर क्षेत्रातील फळबागांसह खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शांत झालेल्या पावसाने 29 ऑगस्ट रोजी जोरदार पुनरागमन केले आणि खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला. मात्र या दिवशी नेवासा, पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी झाली. पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील 15 महसूल मंडळांमध्ये 65 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे 4 तालुक्यातील 18 घरांची पडझड झाली आहे. यामध्ये पाथर्डी तालुक्यातील 9, नेवासा तालुक्यातील 6, जामखेड तालुक्यातील 2 आणि श्रीरामपूर तालुक्यातील 1 घराचा समावेश आहे. तसेच टाकळी माणूर महसूल मंडळात 4 गावे बाधित झालेत. येथे 386 शेतकऱ्यांचे 163 हेक्टर क्षेत्रातील बाजरी, तूर, मूग, कापूस, उडीद व केळी पिकांचे नुकसान झाले आहे. पाथर्डी महसूल मंडळातील 1 गाव बाधित झाले असून 117 शेतकऱ्यांचे 37 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे.